नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या IIA प्लॅटफॉर्मवरती. ॲज अ ग्रुपवरतीच्या रिक्वेस्ट आल्या मला, ठीक आहे. मला काही पोरांनी DM केले ते की सर हेमोपोएटिक सिस्टीम वगैरे ज्या सिस्टीम आहेत फिजिओलॉजीच्या, ठीक आहे. ही हेमोपोएटिक सिस्टीम कशाची आहे? फिजिओलॉजीविषयी. फिजिओलॉजी सिस्टीम घ्या म्हणे, त्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे मी. होईल तेवढ्या तुमच्या पेपरपर्यंत मी ती सिस्टीमवरती व्हिडिओ टाकत राहील. तुम्ही ती व्यवस्थित बघायची, काहीच करायचं नाही. याच्या नोट्स वगैरे तुम्हाला मी PDF फॉर्मॅटमध्ये टाकून देईल. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही त्या नोट्स बघायचे, वाचत राहायचे, नोट्स वाचत राहायचे पुन्हा नोट्स वाचल्यानंतर तुम्हाला त्याचं परफेक्शन येऊन जाईल. हेमोपोएटिक सिस्टीममध्ये एलिक्यूचे चान्सेस असतात. व्हॉट इज अ ब्लड, राईट डाऊन द कंटेंट ऑफ ब्लड. त्यानंतर व्हॉट इज प्लाझ्मा, राईट डाऊन द कंटेंट ऑफ प्लाझ्मा. नॉर्मल फिजिओलॉजी, ॲबनॉर्मल फिजिओलॉजी असं क्वेश्चन विचारतात, ठीक आहे. स्टार्ट करूया आपण. हेमोपोएटिक सिस्टीम. हेमोपोएटिक सिस्टीममध्ये 2 फॅक्टर आहेत, ब्लड अँड प्लाझ्मा. ब्लड आहे मेन, म्हणजे हेमोपोएटिक सिस्टीममध्ये ब्लड आहे, ठीक आहे. फक्त ब्लड आणि हार्ट आहे. ब्लडमध्ये बघायचं तर आपल्याला ब्लड काय, रेड कलर फ्लुइड मेड अप ऑफ सेल अँड प्लाझ्मा. रेड इन कलर बिकॉज ऑफ हेमोग्लोबिन. हेमोग्लोबिनच्या कारणास्तव ते रेड कलर असते, ठीक आहे. ड्यू टू हेमोग्लोबिन गिव्स द रेड कलर टू द ब्लड. नेक्स्ट काय, ब्लडमध्ये काय असते, ब्लडमध्ये सेल्स असतात, म्हणजे फॉर्म एलिमेंट असतात. ह्याला बोलतो आपण फॉर्म एलिमेंटमध्ये 45% फॉर्म एलिमेंट आहे. उरलेलं प्लाझ्मा सेलमध्ये 3 सेल इम्पॉर्टंट आहेत. इरिथ्रोसाईट म्हणजे RBC, ल्युकोसाईट म्हणजे WBC आणि प्लेटलेट. नंतर इकडे प्लाझ्मामध्ये हे 3 प्रोटीन आहेत, ते प्लाझ्मा आपण नंतर बघू. आता बघायचे आपल्या त्या WBC म्हणजे ल्युकोसाईट येते. ल्युकोसाईटमध्ये 2 प्रकारचे सेल असतात पुन्हा, ठीक आहे. त्या कोणकोणत्या, ग्रॅन्युलोसाईट, अग्रॅन्युलोसाईट. ग्रॅन्युलो म्हणजे ग्रॅन्युल्स, कंटेनिंग ग्रॅन्युल्स. साईट म्हणजे सेल. ज्या सेलमध्ये WBCच्या ज्या सेलमध्ये ग्रॅन्युल्स आहेत तर काय बोलतो आपण, ग्रॅन्युलोसाईट. मग त्या 3 आहेत, कोणकोणते, बेसोफिल, इओझोनोफिल आणि न्यूट्रोफिल्स. या इओझोनोफिलचं कंटेंट सगळ्यात कमी आहे, म्हणजे त्याचं पर्सेंटेज कमी आहे. नंतर बेसोफिल येतं, नंतर न्यूट्रोफिल येतं. न्यूट्रोफिलचं सगळ्यात कंटेंट जास्त आहे, म्हणजे पर्सेंटेज जास्त आहे. अग्रॅन्युलोसाईट म्हणजे लिम्फोसाईट आणि मोनोसाईट, ठीक आहे. व्हॉट इज सिरम. सिरम म्हणजे काय, सिरम म्हणजे प्लाझ्मा प्रोटीन मायनस फिब्रिनोजन. फिब्रिनोजन म्हणजे क्लॉटिंग फॅक्टर, ठीक आहे. क्लॉटिंग फॅक्टर किंवा ब्लड मायनस क्लॉटिंग फॅक्टर, हे ब्लड मायनस क्लॉटिंग फॅक्टर आहे, ठीक आहे. व्हॉट इज सिरम, ब्लड मायनस क्लॉटिंग फॅक्टर CF, ठीक आहे. प्रॉपर्टी ऑफ ब्लडमध्ये बघायचं आहे आपल्याला, म्हणजे प्रॉपर्टी म्हणजे ब्लड काय आहे, कशापासून बनले वगैरे त्या गोष्टी, ठीक आहे. प्रॉपर्टी ऑफ ब्लडमध्ये व्हॉल्यूम किती आहे, 5 लिटर, म्हणजे ओव्हरऑल व्हॉल्यूम काय असतो, 5 लिटर असतो. रेडिंग कलर आहे, रेडिंग कलर का, कारण हेमोग्लोबिन आहे, बरोबर ना. pH 7.4 आहे, स्लाइटली अल्कलाईन असणार. अल्कलाईन स्लाइटली बोलले, ठीक आहे. स्लाइटली अल्कलाईन. विस्कस ड्यू टू प्लाझ्मा प्रोटीन. विस्कॉसिटी असते त्याला, चिकट असते ते. विस्कॉसिटी म्हणजे वाहण्याची कॅपॅसिटी असते, विस्कॉसिटी बोलतो आपण. त्यानंतर क्लॉटिंग ऑफ ब्लडचं पण काम करतो ते, क्लॉटिंग ऑफ ब्लड, ठीक आहे. आता बघायचं आहे आपल्याला इरिथ्रोसाईट काय, फॉर्म एलिमेंट आहे, कशाची, ब्लडची. इरिथ्रोसाईटमध्ये काय, नंबर ऑफ इरिथ्रोसाईट म्हणजे RBC काय, नॉर्मल किती, 4.5 to 5.5 मिलियन पर क्युबिक मिलीमीटर, ठीक आहे. त्यानंतर रेडिंग कलर आहे, बिकॉज ऑफ हेमोग्लोबिन पिगमेंट सांगितल्याप्रमाणेच. फीचर ऑफ RBCमध्ये काय, नॉन न्यूक्लिएटेड आहे, अब्सेन्स ऑफ न्यूक्लियस, अब्सेन्स ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड मायटोकॉन्ड्रिया. स्वतःचा मायटोकॉन्ड्रिया अँड एंडोप्लाझमिक रेटिक्युलम नसतो. कारण का, या दोन्हीच्या मध्ये कारण का, तर त्यांना हेमोग्लोबिन कॅरी करायचं. WBC हेमोग्लोबिन कॅरी करत नाही, यांना हेमोग्लोबिन कॅरी करायचं असल्याकारणाने स्पेस नसतो, आणि स्पेस नसल्याकारणाने मग स्पेस असावा, हेमोग्लोबिनसाठी स्पेस असावा, म्हणून हे न्यूक्लियस वगैरे अब्सेन्स असतो, ठीक आहे. जास्त लक्ष द्यायची गरज नाही, फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला लायला तर लक्षात ठेवा, या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. डायमीटर 7.2 मायक्रोमीटर आहे, मायक्रॉन आहे. त्यानंतर बायकॉन्केव्ह शेप आहे. बायकॉन्केव्ह शेप म्हणजे एकदम बायकॉन्केव्ह शेप हा कशासाठी कामं येतो, जेव्हा व्हेनमधून किंवा आर्टरीमधून ब्लड पास होतं, ते जेव्हा बाहेर येतं उजिंग आउट, बरोबर, ऑब्वियसली प्रत्येक ऑर्गनपर्यंत, प्रत्येक पार्टपर्यंत ब्लड पोहोचावा, त्यासाठी त्याला आर्टरीच्या आणि व्हेनच्या बाहेर यायला हवं, ठीक आहे. त्याला आपण काय बोलतो, डायपेडिसिस करताना जर तो शेप असा सर्क्युलर असला, जो की आपण बघतोय आपल्या हिमोफिलियामध्ये, ठीक आहे. शेप सर्क्युलर झाल्या कारणाने ते डिसीज होतो, म्हणून बायकॉन्केव्ह शेप पाहिजे. बायकॉन्केव्ह म्हणजे असा शेप पाहिजे, ठीक आहे. हा शेप, हा बाहेर पडला पार्ट, थोडीशी जागा मिळाली, पुन्हा हा पार्ट बाहेर पडला, कशामधून, त्या वेनमधून, अशी वेन असली, ठीक आहे. त्याला हे ओली म्हणून बाहेर पडलं, ठीक आहे. लाईफ स्पॅन किती आहे, 120 days आहे. आता 120 दिवसानंतर या RBCचं काय होतं, त्या RBC स्प्लीनमध्ये जाऊन तुटतात
त्याच्यानंतर काय होतं ते आपल्याला त्याच्याशी काही जास्त घेणं देणं नाही आहे. ठीक आहे. आफ्टर 120 days इट डिस्ट्रॉय इन स्प्लीन. हे स्प्लीन इज कॉल्ड ग्रेवयार्ड. ग्रेवयार्ड म्हणजे स्मशान. ठीक आहे. प्रॉपर्टी ऑफ RBC बघा, राउलेक्स फॉर्मेशन म्हणजे एकावर एक थरसा असतो. त्याच्यानंतर PCB म्हणजे पॅक सेल व्हॉल्यूम असते, त्याला काय बोलतो आपण हेमॅटोक्रिट. आणि सस्पेन्शन स्टॅबिलिटी असते. ठीक आहे. आता या काही टर्म इथे या 2 टर्म लक्षात ठेवायच्या. इंक्रीज इन RBC काउंट दॅट्स कॉल्ड पॉलिसायडेमिया अँड डिक्रीज इन RBC काउंट दॅट्स कॉल्ड ॲनेमिया. इन ॲनेमिक कंडिशन नॉर्मल RBC काउंट इज लेस दॅन नॉर्मल कंडिशन. ठीक आहे. त्याच्यानंतर बघायचं आहे इरिथ्रोपोएसिस. इरिथ्रोपोएसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ RBC म्हणजे RBCचं फॉर्मेशन काय बोलतो, पोएसिस म्हणजे फॉर्मेशन. द प्रोसेस बाय विच देअर इज अ फॉर्मेशन डेव्हलपमेंट अँड मॅच्युरेशन ऑफ RBC. डेव्हलपमेंट होते, नंतर मॅच्युरेशन ऑफ RBC होते. लोकेशन ऑफ इरिथ्रोपोएसिस कोणते इरिथ्रोपोएसिस कसे होतात, स्प्लीनमध्ये. तुम्ही म्हणता सर स्प्लीनमध्ये येतं आपलं ग्रेवयार्ड ऑफ RBC. हे स्प्लीनमध्ये जे आहे ना, हे जेव्हा फिटल लाईफ असते तेव्हा चालते सगळं. नंतर लिव्हर. ठीक आहे. आणि यॉर्क सॅकिंग फिटस आणि स्प्लीनमध्ये जे सांगितलं नाही असतात ते फिटस नाही, ते यंग बेबी जे असतं, जे नवजात शिशु असतो त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी चालतात. आपल्यामध्ये लिव्हर आणि बोन मॅरो असतो ॲडल्ट. आणि यॉर्क सॅकिंग फिटस जेव्हा फिटल कंडिशनमध्ये असते तेव्हा यॉर्क सॅक असते. ठीक आहे. त्यानंतर बघायचं फॅक्टर अफेक्टिंग फॉर इरिथ्रोपोएसिस म्हणजे कोणत्या फॅक्टरमुळे इरिथ्रोपोएसिस म्हणजे अफेक्ट होतं. ठीक आहे. आणि त्याच्याही आधी आपण काय बघणार, इरिथ्रोपोएसिसचं फॉर्मेशनसाठी फॅक्टर कोणते रिक्वायर आहे, गरजेचे. ठीक आहे. आणि ते कोणते इरिथ्रोपोएटिन, हार्मोन इरिथ्रोपोएटिन कुठून येतो, आपल्या किडनीपासून हा इरिथ्रोपोएटिन निघणार आणि बोन मॅरोवर ॲक्ट होणार आणि बोन मॅरोला सांगणार की तू हे फॉर्मेशन ऑफ RBC कर. ठीक आहे. नंतर व्हिटॅमिन B12 कॉल्ड सायनोकोबॅलामाइन. व्हिटॅमिन B, C and D. थायरॉक्सिन हार्मोन सिक्रेटेड बाय थायरॉइड ग्लँड. थायरॉक्सिनचं पण काम सेम. तो बोन मॅरोवर ॲक्ट होणार, लिव्हरवर ॲक्ट होणार, पॉसिबल तर लिव्हरवर ॲक्ट होतो आणि हा बोन मॅरोवर ॲक्ट होतो इरिथ्रोपोएटिन. ठीक आहे. ॲक्शन करणार आणि कमांड देणार की तुम्ही इरिथ्रोपोएसिसला स्टार्ट करा. तर फॅक्टर अफेक्टिंग फॉर इरिथ्रोपोएसिस. आता आयरन जर कमी पडलं तर इरिथ्रोपोएसिससुद्धा कमी होणार. कोबाल्ट कमी पडलं कमी होणार. कॉपर कमी पडलं कमी होणार. काय फॉर्मेशन ऑफ इरिथ्रोपोएसिस कमी होणार. प्रोटीन फाउंड इन एग अँड मिल्क जे प्रोटीन आहे ते अफेक्ट करते. कशातले, एग अँड मिल्कमधले. आता बघायचे स्टेजेस ऑफ फॉर्मेशन ऑफ इरिथ्रोसाईट. या स्टेजेस मस्ट आहे, तुम्हाला पाठ पाहिजे, फक्त नावं लक्षात ठेवायचे, जास्त डीप जायची गरज नाही. एक 5-6 स्टेज आहे तेवढं लक्षात ठेवायचे. हेमोसायटोब्लास्ट असतो, नंतर प्रोइरिथ्रोब्लास्ट येतो. प्रोइरिथ्रोब्लास्ट नंतर बेसोफिलिक नॉर्मोब्लास्ट येतो, त्याला आपण काय बोलतो, अर्ली नॉर्मोब्लास्ट. हे लक्षात ठेवा तुम्ही, बेसोफिलिकपेक्षा पण. नंतर इंटरमिडिएट नॉर्मोब्लास्ट येतो. नंतर इंटरमिडिएटपासून आपला लेट येतो, अर्ली, इंटरमिडिएट, लेट. असे 3 लक्षात ठेवायचे. वरले लक्षात राहिले ते चालते. 3 वरून तुम्ही डायरेक्ट रेटिक्युलोसाईट आणि इरिथ्रोसाईट म्हणजे आपल्या रेड ब्लड सेल्स. इरिथ्रॉस म्हणजे काय, इरिथ्रॉस हा कलर स्टेनिंग प्रॉपर्टी असते. इरिथ्रॉस म्हणजे रेड कलर आणि साईट म्हणजे सेल्स. आता बघायचं आहे आपला हिमोग्लोबिन कंटेंट कशामधलं आहे, ब्लडमधलं. पॉसिबली कशामधलं आहे, आपल्या RBCमधलं. हिमोग्लोबिनची डेफिनेशन काय, हिमोग्लोबिन इज आयरन कंटेनिंग प्रोटीन प्रेझेंट इन RBC दॅट ट्रान्सपोर्ट O2 म्हणजे ऑक्सिजन फ्रॉम लंग टू टिश्यू आणि कार्बन डायऑक्साईड फ्रॉम टिश्यू बॅक टू द लंग्स. ठीक आहे. लंगचं काम जे असतं ते काम करतो इथं आपला हिमोग्लोबिन. स्ट्रक्चर ऑफ हिमोग्लोबिन कॉन्जुगेटेड प्रोटीन आहे म्हणजे खूप सारे प्रोटीन एकत्र येऊन तो कॉन्जुगेट झाला आहे, बनला आहे. मेडअप ऑफ हेम म्हणजे आयरन कंटेनिंग पिगमेंट असतो. इच हेम कंटेन 2 मॉलिक्युल्स ऑफ फेरस आयन विच बाइंड टू ऑक्सिजन. ठीक आहे. 1 हेमोग्लोबिन हॅज 4 हेम ग्रुप असतात, 4 हेम ग्रुप असतात एका हेमोग्लोबिन मॉलिक्युलला. त्यानंतर ग्लोबिन प्रोटीन पार्ट असतो. ठीक आहे. हेम आणि ग्लोबिन या 2 पार्टून बनला तो प्रोटीन पार्ट आणि आपला आयरन कंटेनिंग पार्ट. ठीक आहे. इन ॲडल्ट हेमोग्लोबिन कंटेनिंग 2 अल्फा अँड 2 बीटा चेन. ठीक आहे. सांगितल्याप्रमाणे कॉन्जुगेटेड प्रोटीनमध्ये कोणत्या 2 अल्फा अँड 2 बीटा चेन असतात. 1 हेमोग्लोबिन मॉलिक्यूल कॅन बाइंड 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल. बघायचे नंबर सेम आहे. 1 हेमोग्लोबिन मॉलिक्यूल हॅज 4 हेम ग्रुप आणि 1 हेमोग्लोबिन मॉलिक्यूल कॅन बाइंड 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल. आता बघायचे नॉर्मल व्हॅल्यू ऑफ हेमोग्लोबिन. ॲडल्ट मेलमध्ये 13.18 ग्राम पर डेसिलिटर मेलमध्ये, फिमेलमध्ये 12 ते 16 ग्राम पर डेसिलिटर अशी व्हॅल्यू असते. चिल्ड्रनमध्ये 11 ते 14 ग्राम पर डेसिलिटर असते. फंक्शन काय आहे त्याची, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, ट्रान्सपोर्ट ऑफ CO2, बफरिंग ॲक्शन. बफरिंग ॲक्शन म्हणजे काय, मेंटेन ॲसिड बेस बॅलन्स, गिव्ह रेड कलर टू ब्लड. ऑब्वियसली त्याचं कामच आहे. ठीक आहे. हेमोग्लोबिन ब्रेकडाऊन म्हणजे हेमोलायसिस बोलतो आपण त्याला. ओल्ड RBC आर डिस्ट्रॉइड इन लिव्हर.
हे झालं आपलं हिमोग्लोबिनविषयी. बघायचे आपल्याला एक थोडेसे डायसेस वगैरे काय असतात ते विषयी गोष्टी बघू आता. म्हणजे डायसेस काय, MCV, MCH, MCHC हे म्हणजे कॉर्पस व्हॉल्यूम. याच्यामध्ये काय पॅक सेल व्हॉल्यूम आपण RBC काउंट नॉर्मल व्हॅल्यू लक्षात ठेवायची तर राईट चांगली आहे. पण MCV काय असते, MCH काय असते तर रॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं. नॉर्मल व्हॅल्यू काय 75 क्युबिक मायक्रॉन. त्यानंतर MCH म्हणजे मीन कॉर्पस्क्युलर हिमोग्लोबिन. HB काउंट अपॉन RBC काउंट नॉर्मल काय 20 पिकोग्राम. MCHC म्हणजे काय मीन कॉर्पस्क्युलर हिमोग्लोबिन कॉन्सन्ट्रेशन. फक्त कॉन्सन्ट्रेशन लावायचं SCमध्ये. हिमोग्लोबिन काउंट आपण PCV. पॅक सेल व्हॉल्यूमवाला PCV. नॉर्मल व्हॅल्यू काय 26.70% टोटल आपल्या त्या ब्लडच्या. फिजिओलॉजी ऑफ RBC इंडायसेस काय रे ॲनिमिया. ॲनिमियामध्ये काय होतं, ऑल 3 इंडायसेस आर डाऊन डिक्रीज. ठीक आहे. वरले जे 3 इंडायसेस MCV, MCH, MCHC हे तिन्ही पण इंडायसेस इथे डाऊन होतात. त्यानंतर काय मेगलोब्लास्टिक ॲनिमियामध्ये व्हिटॅमिन B12ची डिफिशियन्सी होती. MCVमध्ये MCV वाढतो. MCV काय होतं वाढतो 75पेक्षा वाढतो. कशामध्ये मेगलोब्लास्टिक ॲनिमियामध्ये. ठीक आहे. आता बघायचं आहे आपला इम्पॉर्टंट प्लाझ्मा काय ते बघायचं प्लाझ्मा राऊंड गेलं तर आता प्लाझ्मा बघायचं इथे. प्लाझ्मा काय 55% ऑफ दी ब्लडचं कॉन्सन्ट्रेशनमध्ये प्लाझ्मा असतो. काय काय असते, अल्ब्युमिन असतं, ग्लोब्युलिन असतं, नंतर फिब्रिनोजन असतं. ह्या तिन्ही मिळून 7% फॉर्म करतं. किती 7%. आता अल्ब्युमिन किती आहे 4.7% ॲक्च्युली. त्यानंतर काय ग्लोबिन 2.3% आहे. फिब्रिनोजन 0.3% आहे. ठीक आहे. लिक्विड पार्ट ऑफ ब्लड तर काय बोलतो आपण प्लाझ्मा. ब्लडला काय करायचं आहे घ्यायचं थोडं त्याला असं मिक्स करायचं आणि 15 ते 20 मिनिट शांत राहून द्यायचं. काहीतरी स्ट्रॉ कलरचा फ्लुइड म्हणजे येलो कलरचा फ्लुइड जो आहे तो वरती येतो असं तर काय बोलतो आपण प्लाझ्मा बोलतो. वेन ब्लड इज अलाउड टू स्टँड फॉर 15 to 20 मिनिट क्लिअर स्ट्रॉ कलर फ्लुइड इज ऑप्टेन इज कॉल्ड प्लाझ्मा. कंपाऊंड काय प्लाझ्माचे वॉटर असते. मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ वॉटर असते. किती 90 ते 92% असते. प्लाझ्मा प्रोटीन सांगितल्याप्रमाणे 7% असतात. इलेक्ट्रोलाइट 1%. न्यूट्रिएंट हार्मोन खूप ट्रेस असतात आणि न्यूट्रिएंट पण कमी असतात. ठीक आहे. आता त्याच्याही आधी आपल्याला काय बघायचं आहे अल्ब्युमिनचं फंक्शन काय मेंटेन ऑस्मोटिक प्रेशर आणि ऑस्मोलिटी. ठीक आहे. साल्टचं कॉन्सन्ट्रेशन वगैरे ते राहतं. डिफेन्स मेकॅनिझम काय असतं मग ते असते. फिब्रिनोजन काम काय प्रोटीन फॅक्टर फिब्रिनोजन. ठीक आहे. फंक्शन ऑफ प्लाझ्मामध्ये बघायचं ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिएंट हार्मोन अँड वेस्ट प्रोडक्ट. सगळे जे वेस्ट प्रोडक्ट असतात म्हणजे युरिनेशन वगैरे जे प्रोडक्ट निघतात ते प्रोडक्ट पूर्ण येतात या प्लाझ्मामधून येतात. ठीक आहे. हेल्प्स इन ब्लड क्लॉटिंग थ्रू फिब्रिनोजन. मेंटेन pH मेंटेन करतं. प्रोव्हाइड इम्युनिटी व्हाया अँटीबॉडीज अँड मेंटेन ब्लड प्रेशर अँड ऑस्मोटिक बॅलन्स हे वरलं. ठीक आहे. हा झाला आपला व्हिडिओ कशावरती RBC आणि प्लाझ्मावरती. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण WBC आणि प्लेटलेट घेऊन टाकणार म्हणजे पूर्ण हेमोपोएटिक सिस्टीम ही ती संपते. ठीक आहे. थँक्यू.